नमस्कार, मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. घरी आहे त्यामुळं व्हिडिओ तुम्हाला कळलंच असेल, मी घरनं करत आहे. तर चला या आठवड्याचं राशी भविष्य बघूया. या राशी भविष्यामध्येच मी तुम्हाला सांगत असते लकी नंबर, लकी अंक आणि तुम्हाला या आठवड्याचा करायचा उपाय. तर सगळ्यांनी काय करावं, काय करू नये हे संपूर्ण आठवड्याचं राशी भविष्य असतं. तर एकमेकांपर्यंत शेअर करा, उपाय करत जा. जो नंबर दिलेला असतो तो हिरव्या पेननं उजव्या हातावर लिहायचा आहे आपल्याला, डाव्या हातावर लिहायचा आहे आपल्याला, रोज लिहायचा आहे. कुठेही कामाला जाताना आवडीचा जो रंग आहे आपल्याला शुभ तो घालायचा आहे. तर चला चालू करूया आपण. ओम साईराम. मेष राशीपासून या आठवड्यात उत्साह वाढेल, कामात नवी संधी मिळेल. काय करू नये तर रागावर नियंत्रण ठेवावे. वैवाहिक जीवनामध्ये संवाद वाढवावा. विद्यार्थी वर्गाला अभ्यासामध्ये गती संभवते. व्यापारी आणि नोकरी वर्गाला नवीन डील मिळण्याची शक्यता आहे. लकी रंग आहे लाल, लकी नंबर आहे 7 आणि उपाय काय करायचा आहे तर सूर्याला कुंकू घालून आणि लाल फूल घालून सकाळचं अर्घ्य द्यायचं आहे. ओम साईराम. वृषभ राशीला या आठवड्यात स्थिरता वाढेल, आर्थिक फायदा होईल. काय करू नये तर हट्टीपणा करू नये. वैवाहिक संदर्भामध्ये प्रेम वाढेल. विद्यार्थी वर्गांचं अभ्यासातलं लक्ष वाढेल. व्यापार आणि नोकरी पेशावाल्यांना मंदी पण स्थिर प्रगती जाणवेल. लकी रंग आहे तुमचा गुलाबी, लकी नंबर आहे तुमचा 5 आणि उपाय करायचा आहे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन मुंग्यांना मुठभर साखर घालायची आहे. पुढची रास आहे मिथुन. ओम साईराम. मिथुन राशीला नवीन संपर्क आणि नेटवर्किंग लाभदायक ठरेल. काय करू नये तर जास्त कोणाशी बोलू नये. जास्त गॉसिप करत राहिला तर भांडणं तुमच्या अंगावर येऊ शकतात, त्यामुळं जास्त गॉसिप करू नये. वैवाहिक जोडीदाराचा सपोर्ट चांगल्या प्रमाणात राहील. प्रेम वाढीस लागेल. विद्यार्थी वर्गांना यश हे निश्चित केलेलं आहे, ते मिळेल. त्यामुळं कुठल्याही क्षेत्रामध्ये अभ्यास करायला वगैरे काही हरकत नाही. व्यापार आणि नोकरी वर्गाला नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. त्याचबरोबर लकी रंग येईल तुमचा हिरवा, लकी नंबर येईल तुमचा 5 आणि उपाय करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर जाऊन दूध आणि दही एकत्र करून अभिषेक करायचा आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे. ओम साईराम. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला घरगुती वातावरण शांत जाणवेल. भावनिक ऊर्जा वाढतील. एकमेकांशी संवाद, एकमेकांशी प्रेम या गोष्टी घरामध्ये वाढीस लागेल. काय करायचं नाहीये तर भावनांवर नियंत्रण ठेवायचे की एवढ्या कुणाच्या जवळ जायचं नाहीये की तिथनं भांडण झालं तर आपण परत डिप्रेशनमध्ये जाऊ. वैवाहिक जीवनामध्ये रोमॅन्टिक आठवडा आहे. विद्यार्थी वर्गाला परीक्षेसाठी जी एकाग्रता पाहिजे ती मिळत नाहीये, त्यासाठी मेडिटेशन आठवडाभर जरूर करावे. व्यापार आणि नोकरी पेशाच्या वर्गाला महत्त्वाच्या बैठकी यशस्वी ठरू शकतात. लकी रंग आहे पांढरा, लकी नंबर आहे 3 आणि चंद्राला दुधाचं अर्घ्य द्यायचं आहे. 15 दिवस जेव्हा चंद्र दिसतो कायमस्वरूपी हा उपाय आपण चालू ठेवायचा आहे. पुढची रास आहे सिंह. सिंह राशीला या आठवड्यामध्ये नेतृत्वाची शक्ती वाढेल. काय करू नये तर स्वतःची स्तुती करणं जास्त करून टाळावं. वैवाहिक जीवनामध्ये थोडे मतभेद राहतील. विद्यार्थी वर्गाचं लक्ष अभ्यासामध्ये आवश्यक कसं लागेल याकडे स्वतःच लक्ष द्यावं. व्यापार आणि नोकरी या लोकांनी पुढाकार घेतल्यास फायदा होऊ शकतो. गपचूप बसलात तर फायदा होणार नाही. लकी रंग आहे तुमचा सोनेरी, लकी नंबर आहे तुमचा 1 आणि उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर दुधाचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करायचा आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे. पुढची रास आहे कन्या. कन्या राशीनं व्यावहारिक निर्णय घेताना जपून घ्यावेत. याचा आपल्याला फायदा होणार आहे का याचा 2-3 वेळा विचार करावा आणि त्यानंतरच ते निर्णय घ्यावेत, म्हणजे ते तुम्हाला फायदेशीर ठरतील. काय करू नये तर जेवढं विचारलं आहे पुढच्यानी तेवढंच बोलावं. जास्त जर बोलत गेलात तर भांडणं लागायची किंवा मतभेद व्हायची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी नेमकेपणानं ओळखावं की आपला कोणता विषय कसा आहे. त्या विषयावर, जो विषय अवघड आहे त्या विषयावर या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करावा. कागदपत्र नीट तपासावी. त्याचबरोबर व्यापारी आणि नोकरीवाल्या लोकांनी कागदपत्र नीट तपासावीत. कुठल्याही डीलवर साईन करताना 10 वेळा विचार करावा. उधारी उसनवारी कोणाला देऊ नये. लकी रंग आहे तुमचा हलका हिरवा, लकी नंबर आहे तुमचा 5 आणि उपाय करायचा आहे तुम्हाला गणपती बाप्पाला 21 दुर्वाच्या जुड्या या वाहायच्या आहेत. कोणत्याही वारी गेलात तरीही चालेल. ओम साईराम. पुढची रास आहे तूळ रास. तर तूळ राशीला आर्थिक स्थैर्य वाढेल.
सुंदर वस्तूंकडे आकर्षण निर्माण होईल. काय करू नये तर निर्णय पुढे ढकलणे हे अजिबात करू नये. आलेलं काम त्या त्या वेळेतच करावं. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढेल. विद्यार्थी वर्गाला कलात्मक विषयांमध्ये यश येईल. व्यापारी आणि नोकरी या लोकांना नवी कमाईची संधी मिळेल. लकी रंग आहे निळा. लकी नंबर आहे 6 आणि उपाय आहे तुम्हाला महादेवाच्या पिंडीला चंदनाचं अत्तर अर्पण करून यायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला गुप्त योजना यशस्वी होणार नाहीत असा संशय मनामध्ये येईल. त्यामुळे ज्या काही योजना आहेत त्या गुप्तच ठेवाव्यात. चुकून सुद्धा बाहेर काढू नयेत. वैवाहिक जीवनामधले मतभेद टाळा. विद्यार्थी खोल अभ्यासात लक्ष लागेल. व्यापारी नोकरी वर्गाला स्पर्धेमध्ये वरचढ चालेल. लकी रंग मरून आहे. लकी नंबर आहे 8 आणि काय करायचंय, मारुतीची हनुमान चालीसा ही आपल्याला आठवडाभर रोज एक वेळा वाचायची आहे. पुढची रास आहे ओम साईराम धनुरास. धनुराशीला धार्मिकता आणि प्रवास वाढेल. काय करू नये तर नियोजनाच्या बाहेरचा खर्च करू नये, नाहीतर पैसा कमी पडेल. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षित प्रगती होईल. व्यापारी आणि नोकरी वर्गाला वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. लकी रंग आहे पिवळा. लकी नंबर आहे 3. उपाय आहे गुरुवारी पिवळे दान करा. वस्त्र दान करा. गुरुदेव दत्तांच्या देवळात दान करा, नाही तर ब्राह्मणांना दान करा. जे काही शक्य असेल पिवळी वस्तू ते तुम्ही दान करू शकता. ओम साईराम. मकर रास कामात मेहनत वाढेल. काय करू नये तर कठोरपणाची वागणूक कोणाशी करू नये. वैवाहिक जीवन शांत राहील. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात धीर आवश्यक आहे. व्यापारी वर्गाला आणि नोकरदार वर्गाला हळूहळू फायदा होईल. लकी रंग आहे तुमचा निळा. लकी नंबर आहे तुमचा 8 आणि उपाय करायचा आहे तुम्हाला शनिवारच्या दिवशी शनी महाराजांच्या देवळात जाऊन काळे तीळ आणि तिळाचं तेल हे अर्पण करायचं आहे. पुढची रास आहे कुंभ रास. तुमची कल्पकता वाढेल. त्यामुळे तुम्हाला कल्पनांमध्ये गुंतून राहाल थोडेसे किंवा त्यातनं काहीतरी फायदा होईल. काय करू नये तर हट्टी निर्णय कोणतेही घेऊ नये. वैवाहिक जीवनामध्ये छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधावा. विद्यार्थी वर्गाने ग्रुपमध्ये स्टडी करावी, ती लाभदायक ठरेल. व्यापारी आणि नोकरी वर्गाने कल्पना फायदेशीर ठरतील. लकी रंग आहे फिरोजी. लकी नंबर आहे 4. गरिबांना ब्लँकेट दान करावं हा उपाय तुम्हाला आहे. त्यातनंही तुमच्याच्यानी काय जमेल ते करा, नाहीतर जे जमतील ते पैसे गरिबाला दान करा. पुढची रास आहे आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास. तर या आठवड्यामध्ये तुम्हाला अंतर्ज्ञान तीव्र स्वरूपात येईल. पहिल्याच काही गोष्टी कळायला लागतील असं ज्ञान तुम्हाला येईल. काय करू नये तर जास्त स्वप्नरंजन करू नये. पुढच्या गोष्टींची जास्त स्वप्न बघू नका. वैवाहिक जीवनामध्ये भावनिक जवळीक साधेल. विद्यार्थी वर्गाला क्रिएटिव्ह कामात यश मिळेल. व्यापार नोकरी अंतर्गत निर्णय योग्य ठरतील. लकी रंग आहे जांभळा. लकी नंबर आहे 7 आणि उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूच्या देवळामध्ये जाऊन विष्णूंना आणि लक्ष्मीला गजरा आणि विष्णूंना चाफ्याचं फूल हे अर्पण करायचं आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हे होतं आठवड्याचं राशी भविष्य. कसं वाटलं हे जरूर सांगा. छान छान कमेंट करा. त्याचबरोबर सोमवारपासून आपलं व्यवस्थित सगळं पहिल्यासारखं चालू होत आहे. ज्यांच्या ऑर्डरी राहिल्या असतील त्या सोमवारच्या नंतर तुम्हाला मिळतील. काही कामास्तव मला हा महिनाभर असाच माझा गेला. तब्येत असेल काय असेल बऱ्याच गोष्टी घडल्या, तर त्यामुळे माझा महिना वाया गेला. पण यापुढे एकही दिवस वाया जाणार नाही. आपण सोमवारपासून प्रत्येक कामाला सुरुवात करूया. तोपर्यंत सगळ्यांनी समजून घेतलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.